जय शिवराय मित्रांनो, आपण आजची ब्लॉग करत आहे. म्हणलं कशासाठी म्हणलं तर मित्रांनो, बाटली पडली माझी. मित्रांनो, हे खांद्यावर आपण पाहू शकताय कबूतर. ह्याची टाईम आजची टाईम म्हणली तर लय बेकार टाईम चाललेला आहे. ह्याची कसं म्हणलं तर मित्रांनो, ही ह्याच्या घरातनं खाली पडलेला आहे. आपण ह्याला घरात काही सोडू शकत नाही का, म्हणजे लय उंच आहे. तुम्ही ती बघत असाल कारखाना, त्याच्यातलं पडलेलं आहे हे पारवं, हे कबूतर. ह्याला आपण आता त्या घरात सोडू शकत नाही का, म्हणजे आपण ह्याला हात लावलेला आहे. त्यांची आई काही घेऊ शकत नाही ह्याला. आता गेल्यावर ती वायलीच टाकणार. त्याच्यामुळं आपण आमच्या मित्राच्या पशी जाऊन सोडणार आहे. का म्हणलं तर आपल्या मित्रापाशी कबूतर, त्यानं पण पांढरं कबूतर पाळलेलं आहे. ही शेती कबूतर आहे. बघूया त्याच्यापाशी हे कबूतर, शेती कबूतर राहू शकते काय नाही. मोठं झाल्यावर ते उडून जाईना का काय ना कारण. आपलं काय काम आहे, ह्याला चांगल्या मार्गीत लावायचं. बघू शकताय मित्रांनो, केवढं चांगलं कबूतर आहे. तुम्हाला हातात धरून दाखवतो तर खरं. ही आता माझ्यापाशी 2 तास झालं बसलेलं आहे खांद्यावर. त्याला हात लावलं नाही, काय नाही, अगदी चांगलं बसलेलं आहे. आपण आता ड्युटी आपली 11 वाजता संपते. 11 वाजेपर्यंत ह्याला आपण खांद्यावरच ठेवणार आहे. वाईटची गोष्ट म्हणजे ही कबूतर काय आहे ना, घरातनं पडले खरं. ह्याच्या आईने ह्याला कधी चालवली ती माहीत नाही. हे पिशवी असते ह्यांची कबुतराची, गोळा करून ठेवायची. ह्यांची दाणं गोळा करून ठेवायची पिशवी असते. पिशवीतली दाणं जरा राहिलेलं आहे. आपण काल एक कबूतर पण पकडलेलं होतं. ते पण असंच परिस्थिती घावलेलं होतं. आपण कसं तर रात्री धाव पडून पकडलेला आहे. ती घरात ठेवलेला आहे. त्याला पण आपण दाणा बिना चारून ड्युटीवर आलतो. आता उद्या काय पण करून, मित्र काही फोन उचलला ना, कितीदा फोन तर केला तर पण उचलला ना. कसल्या कामात आहे आपल्याला काही माहीत नाही. काय तर करून उद्या जाऊन सोडून येणार आहे त्या कबुतरापाशी. आपण उद्या जात आहे. उद्या तुम्हाला तिथं भेटतोया. कसं आपण तिथं कबुतरात सोडतोय, कसं मिळून राहतं ते आपल्याला. मला तर वाटतंय, आपल्याला कसं वाटतंय कमेंट करून सांगा. कबूतर ही चांगलं राहतंय काय तिथं नाही म्हणून कमेंट करून सांगा. आणि तुमची आमची असंच व्हिडिओमध्ये भेट होत जाऊया. आणि तुम्ही आम्हाला लई सपोर्ट करा. आमची इच्छा एवढीच आहे, आपण असलीच पुढची ब्लॉग आणूया. एवढं म्हणून आपण ही कबूतर कधी सोडायला जातोय तेव्हा आपण भेटूया. चला मित्रांनो, आज गोष्ट घडली म्हणजे कसली. आपण आज कबूतर जाऊन देणार होतो मित्रापाशी. मित्रानंच आला. सकाळपारी टायमिंग 10-10:30 झालं. आपण नाईट ड्युटी करून गेलेलो होतो आणि झोपलो होतो. सकाळपारी उठायचं झालं नाही. मी 10 वाजता उठलेलो, आंघोळ करून जावं म्हणलो होतो. आणि त्यानेच आली 10-10:30 वाजता. त्यांनी येऊन आपल्यापासलं कबूतर नेऊन त्यांनी चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी नेऊन त्यांच्या कबूतरमध्ये सोडली. सोडताना त्यांच्या कबूतरमधलं कबूतर त्या कबूतरला दाणं चारत होतं म्हणून. ते मला ऐकून लय आनंद झालं. मीच जाऊन सोडणार होतो. देवाची दरम्यान त्यानेच आली, त्यानेच घेऊन गेली. ती लय आनंद झाला मला. आणि आपले कबूतर ठीकठाक आहे ते म्हणून आपल्या शिनला कळलेलं आहे. आपण पण बघितलेलं आहे. त्यांना शिनला व्हिडिओ करून पाठव म्हणलेलं आहे. त्याने पाठवलं ते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय कबूतर कशी खेळायला लागली, ती
कशी दाणं खायला लागले ते. आपल्यापाशी ते दाणं खात नव्हते, आपण बळजबरीनं त्याला दाणं चारत होतो. त्याच्यासाठी आपल्यापाशी लय राहत नव्हती, लय ती असली तर आपल्यापाशी मरूनच जात होती. त्याच्यामुळं आपण त्या नशनला देऊन सोडलो. आणि गोष्ट म्हणजे ती कबूतर म्हणतात ते बघा, चांगल्या गोष्टी करताना बऱ्याचशा अडचणी येतात ते. म्हणून ती अडचणी आपल्या शनला लय आली. आपण आपलं आडनाव लोहाराची, आपण आपल्या जातमध्ये पारवं ससं असं सगळी खातं. ती माणसं काय म्हणायला लागली, तू हे पारवं तू जाऊन खातोय, तू नेऊ नको, तू जाऊन खातोय, तू नेऊ नको म्हणत होती. खरं मी ऐकलो नाही म्हणजे मी हे जाऊन सोडणार आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर व्हिडिओ केलेला असतो, तुम्ही बघू शकताय. वाटतं नाही त्यांचं आमच्यात जरा चर्चा झाली असं तसं. आपण आईची शपथ सकट खाल्ल्यावर मग त्यांनी मला सोडल्यावर आपण कबूतर आणून घरात डब्यात एका बॉक्समध्ये ठेवून ती सकाळपर्यंत आल्यावर त्यांना शिंदा दिली. चांगली गोष्ट करताना ती अडचण येते म्हणत होती, ती मला कळलेलं आहे. मला अडचणी आलेलीच होती. आता जाऊ ती विसरून टाकूया म्हटलं तर आता आपण चांगल्या मार्गाला कबूतर लावणार होतो, चांगल्या मार्गाला लागलेला आहे. आपण तर बिंदासमध्ये आहे. असं मित्रांनो तुम्ही पण चांगलं काम करत राहा म्हणून माझी इच्छा आहे. माझ्या चॅनलला अजून पण कोण सबस्क्राईब केलं नाही, कोण नवीन व्हिडिओ बघत आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला तसं सपोर्ट देत राहा. भावांनो, मित्रांनो, म्हणजे बहिणींनो, तसंच मला सपोर्ट करत राहा. आणि असले व्हिडिओ बघायसाठी तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं झालं आहे कसं नाही. जय शिवराय मित्रांनो. असले व्हिडिओसाठी कमेंट, लाईक, सपोर्ट करा.